गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपला लास्ट दिवस आहे थायलंडचा आणि मी आज साडी घातलेली आहे इंडियन वेअर. आणि आपण आज छान टेम्पल बघणार आहोत ना, वात अरुण टेम्पल, बिग बुद्धा आणि बँकॉक पॅलेस. येस, बँकॉक पॅलेस. तर हां, सो वी आर रेडी आणि आज लास्ट डे. सो आज आम्हाला हाफ डे कंप्लीट करून शॉपिंग पण करायची आहे. येस, सो दॅट इज द मेन मोटो. ओके. आणि आता बघा, हे यश लॉबी आहे. ब्रेकफास्ट जाऊ आणि मग नंतर आपला ॲक्च्युली ब्रेकफास्ट करून मग आपला टूर चालू होणार आहे. आणि टूर खूप शॉर्ट आहे, जास्ती असं दिवसभर जाईल असं नाही आहे. सो बघू आता. आणि काल आपण इंदिरा मार्केट कंप्लीट केला म्हणून आपल्याला लवकर यायचं, कारण आपल्याला दुसरे मार्केट कव्हर करायचं, ते मेन मोठं आहे. सो लेट्स गो. सो गाईज, वी डन विथ अवर ब्रेकफास्ट. नाव आम्ही आता चाललो आहे आमच्या व्हॅनकडे. तर ती व्हॅन आपल्याला आज टूर देणार आहे. हे होतं आमचं हॉटेल. हॉटेलचं नावच आहे बँकॉक पॅलेस. तो सॉर्ट ऑफ पॅलेस सारखा व्ह्यू आहे याला. ही त्यांची लॉबी. इथं मीटिंग रूम वगैरे पण आहेत. चेकआउटसाठीची लाईन आहे हे. असं आहे. आणि रमाने आज साडी वेअर केली आहे. तिची खूप इच्छा होती साडी वेअर करायची आज. आणि हे शँडलर्स अँड ऑल. सो हे असं काही होतं हॉटेल. हा एंट्रन्स होता. येस. इथून ट्रेन पण जाता. हा आपला ड्रायव्हर आहे. रमा, मम्मी, पप्पा आणि श्रावी. आणि साडी घातली आज त्यांनी. येस, ओके. आता त्यांनी आपल्याला इथं थांबायला सांगितलं. ते आता आपली गाडी घेऊन येणार आणि मग आपण त्याच्यामध्ये बसूया. सी, हॉटेलचं नाव बँकॉक पॅलेस हॉटेल. ड्रायव्हरने आपल्याला मागच ड्रॉप केलं आणि त्याने आपल्याला फक्त 2 तास दिले. 2 तासाच्या आत या, कारण 2 टेम्पल अजून बघायचेत. सो वी हॅव जस्ट 2 hours. मायले की चालत बघा. आणि हे सासू सुना. समोर मायले की, मागं सासू सुना आणि मध्ये मामा.
हां एडिट करणारच का काय एडिट करणार आहे? हे आता बोललेलं नाही का चालेल आहे तसंच टाकायचं. आहे तसंच टाकायचं. येस. आज ते सगळं दिसायला दिसतं. सो हा स्पॉट आहे पहिला, तुम्हाला इथूनच दिसत असेल. यांची टुकटुक सी टुकटुक टुकटुक टू गो स्ट्रेट 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 आणि हा पॉईंट आहे. Oh, you have long shirt. सो आपण तिकीट काढली आहे. सो इट्स 500 बात फॉर इच पर्सन, मीन्स 150 रुपये इंडियाचे, पर पर्सन 150 रुपये अशी इथली तिकीट आहे. छान मेंटेन केलं आहे त्यांनी. इट्स लुकिंग रिअली ब्युटिफुल. असणारच एवढी तिकीट मग. ते काहीतरी इन्स्ट्रक्शन्स सांगतात, ते त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगतात इन्स्ट्रक्शन, जे आपल्याला कळत नाही आहे. पंखे लावलेले आहेत, नशीब छान तिथे थंड वाटते पंखे लावल्यामुळे. श्रावी पण पंखा घेते हवा पंख्याची. येस येस लवकर लवकरच येतं. थांबू नका तुम्ही, चला पुढे. हा तुमच्या मागेच आहे म्हणजे असं म्हणते. हा एंट्रन्स आहे, लॉर्ड बुद्धा टेम्पल. एमरल्ड बुद्धा टेम्पल. थँक्यू. सो दिस इज द तिकीट. रोहितने हँडओव्हर दिला तिकीटचा. सो आय विल गो टू रोहितच्या मागे मागेच. ते गाईड आहे, ते असे एक्सप्लेन करतात इथल्या स्कल्पचरचं. स्टोरी आहे, एक एक पिक्चर्सला स्टोरी आहे तिथे, ते एक्सप्लेन करतात. तुम्हाला गाईड घ्यायचं असेल तर तुम्ही गाईड घेऊ शकता. ॲट दी एंट्रन्स म्हणजे त्यांना सांगायचं, मग आपल्याला गाईड प्रोव्हाइड होतो. वाव छान. लवली. Okay, now, okay. What is this? Pwede lotus na. Other lady. Lady pa din. Parang lotus na. What is this? Very good.
सोन्याचंच टेम्पल वाटतंय हे तर. गोल्ड टेम्पल असल्यासारखं. सो आपण आधी चप्पल काढूया. 13 नंबरला मी काढतीये चप्पल. सो 30 नंबरला चप्पल काढले. पप्पा प्लीज गेट सेट गो मध्ये. सो हा एंट्रन्स आहे. आपण चला आज जाऊन बघूया काय आहे ते. हे मला माहिती नाहीये रेकॉर्डिंग मध्ये किती छान दिसतंय, पण व्हिज्युअली खूपच छान आणि सुंदर दिसतंय. मी जरा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते. त्याचे डिझाईन अँड एव्हरीथिंग इज सो कोरीव. खूप कोरीव काम केलेलं दिसतंय याच्यामध्ये. यू कॅन सी खूपच छान आहे हे. पूर्ण थ्रू आउट द मंदिराला हीच डिझाईन आहे. हीच ओके. ओके सो गाईज आपल्याला आतलं रेकॉर्डिंग मिळू शकणार नाही कारण आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. जस्ट मला रोहितने सांगितलं होतं. चलो लेट्स गो अप. सो गाईज आम्ही आता जस्ट टेम्पलच्या बाहेर आहोत आणि आतमध्ये आपल्याला कॅमेरा अलाउड नाहीये. नाही आपण फोटोशूट करू शकतो, पण बाहेर आपण जितके तुम्ही बघताल सगळे पर्यटक फोटो बाहेर काढतात. म्हणजे आपल्याला आतमध्ये इतकी त्यांनी सिक्युरिटी केली आहे. ऑफकोर्स करणार, कारण हे इतकं सुंदर भव्य मंदिर असं दिसतंय. मी भव्य म्हटली. खूप छान आणि सुंदर आहे. आणि लकीली आम्हाला तिथे एक मॉन्क मिळाले. ते स्वतः रोहितला म्हणाले होते की माझा फोटो काढ, आणि आम्ही त्यांच्यासोबतही फोटो घेतलाय. तर छान एक्सपिरियन्स झाला. तिथे 5 मॉन्क्स एक साथ आलेले. म्हणजे इवन मॉन्क ह्या मंदिरामध्ये येण्यासाठी शूटिंग करतात किंवा येतात. त्यांचे काही प्रेयर असेल, श्रद्धा असेल, ते करतात. अँड ऑफकोर्स खूप ऊन आहे. उन्हाचं तर काही विचारूच नका. भयंकर ऊन आहे. सो गाईड नसल्यामुळे आपल्याला कळलंच नाही की हे कोणता टेम्पल आहे. बट अकॉर्डिंग टू दिस बोर्ड आय गेस दिस इज अ ग्रँड पॅलेस. सो ह्याच्यामध्ये तर असं लिहिलेलं आहे की दिस इज एक्झिट टू ग्रँड पॅलेस, विच मीन्स आपण ग्रँड पॅलेस टेम्पलमध्ये आहोत. सो वी आर हेडिंग टुवर्ड एक्झिट. हे बघा छत्र्या वगैरे घेऊन येतात. अशी छत्री वगैरे असते इथे. आणि हे छान त्यांनी, हे काय, हे पण कोणतं तरी मंदिरच आहे. इथे स्वच्छता वगैरे लगेच, म्हणजे आम्ही पूर्ण राऊंड मध्ये हे करतोय, तिथे लगेचच कोणी ना कोणी हे करायला आहेत. हा हा हे प्रसाद घ्यायचा म्हणतात मम्मी, पण घ्यायचा की बघायचं म्हणतात माहिती नाही. शूट मध्ये घेते. स्टॅच्यू मध्ये मला साप दिसतो त्याच्या हातामध्ये, दोन्ही हातामध्ये. या स्टॅच्यू मध्ये काही नाहीये आणि ह्या स्टॅच्यू मध्ये पण काही नाहीये.
एक्झिट टू ग्रँड पॅलेस. 准备人跟手机，要准备两样的。Una verdadera maravilla. सो इन शॉर्ट सावीला टोपी घालायची नाही आणि मामाने नवीन टॅक्टिक्स यूज केली. ही नवीन टॅक्टिक म्हणजे मामाचा रुमाल खूप ओला झालेला आहे आणि मामाला सावीचं डोकं सापडलंय रुमाल सुकवण्याचा. म्हणजे रुमाल काय ओला वगैरे काही नाहीये. येस, कॅमेरामॅन इज शूटिंग ऑन द टो, ऑन द टो. ओला का ओला हुआ है. सो इथे परेड चालू आहे अँड आय एम नॉट शुअर की तुम्हाला दिसतंय की नाही. सो मला तरी दिसत नाही बट मी रँडमली शूट करते. परेड चालू आहे ते म्हणून. येस, वाव. इथे टेम्पलच नाही पण त्यांनी त्यांच्यासोबत हे मेडिकल स्टेशन पण प्रोव्हाइड केलेलं आहे. इथे आतमध्ये बघू शकता इथे बेड वगैरे आहे अँड इथे आय गेस एमर्जन्सी मेडिकल किट असणार आहे इथे आतमध्ये. पडदा वगैरे लावलेला आहे त्यांनी. सो हा सेक्शन त्याचा. सो लेट्स गो अहेड. तुमचा फोटो काढायचा का तिथे? So we are buying this 7-Eleven famous fridge magnet. 140. Not 500. Now we are taking some mango smoothie. Mango like this. So अशी स्मूदी असणार आहे. So preparing some fresh mango. Less ice. See guys. ह्याच्यामध्ये मँगो आहेत आणि ह्याच्यामध्ये तो मिक्समध्ये करून आपल्याला देणार आहे. कॅफे पण खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये हे पण आहे स्टोन्स पण आहे. येस. Thank you.
सो लेट्स गो नाव. सो असा आमचा फर्स्ट स्पॉट व्यवस्थित झाला आणि आम्ही ॲज यू सीन मँगो स्मूदी पण पाहिली बनवताना. आणि हे ॲक्च्युली पॅलेस आहे याच्या मागं, रिअल पॅलेस जिथे आत्ता पण राजा राणी राहतात, दॅट वन. आणि रमा इज कमिंग, मागून येते. रन रन रन. सो आता आम्ही ड्रायव्हरला कॉल केला आहे, आता तो येईल. देन विल सिट and विल गो टू द नेक्स्ट स्पॉट. लेट्स गो. सो गाईज आपण आता येऊन पोहोचलेलो आहो वात फो टेम्पलला, विच इज अ रिक्लायनिंग बुद्धा. सो दिस रिक्लायनिंग बुद्धा इज 46 मीटर लॉंग. सो इट इज गुड. 46 मीटर लॉंग. हे पण आम्ही ह्याच्यात बघितलं होतं, यूट्यूबला बघितलं होतं. सो इट्स ग्रेट टू सी. सो दिस इज तिकीट एरिया अँड 300 पर पर्सन असं आहे आय गेस. या आणि इथे कॅमेरा आहे, मी दिसत असेल कॅमेरामध्ये सगळे मंडळी. येस. आणि ते बघितलं होतं आम्ही मणी माऊ आहे. या हाय. रिलॅक्स. सो मनी माऊनी आम्हाला एंट्री दिली आहे. मनी माऊ होता का बोका होता काय माहिती. बाकीच्यांची एंट्री होत आहे. त्या बाजूला जायचं आहे ना. ओके. हे बोक्याने आपल्याला एंट्री दिली. म्हणजे ऑफकोर्स दॅट पर्सन, बट ते बोका झोपवलेला होता. सो वी आर एक्साइटेड टू सी रिक्लायनिंग बुद्धा. ओके. स्काय. सो अगेन इथे खूप छान व्ह्यू आहे. इथे स्प्रिंकलर त्यांनी चालू केलेले आहे त्याच्यासाठी, झाडांसाठी. यू कॅन सी दिस. मस्त आहे. वाव. हर एक मूर्तीला मला वेगळं काहीतरी एक वेगळं ऑब्झर्व होते. इधर मुद्रा तरी स्ट्रक्चर ऑफ फेस किंवा ते अंगावर थोडेसे वस्त्र, सी डिझाईन. आय कॅन सी सम ऑफ दी अदर डिफरंट. हर एक मूर्ती डिफरंट आहे असं फील होतं, बघून कळतंय. येस. खूप छान पेंटिंग. कसं वाटतंय? ओके सोनू, चलो आपण घरी करतो ना, बुद्धम शरणम गच्छामि करतो ना आपण. येस. ते देवप्पा आहे ते सगळे. कोणतं झोपलेले? हो, आपण ते बघू. त्याला काय म्हणतात माहिती आहे का? रिक्लायनिंग बुद्धा. येस. अरे वा. ओ
श्रावीने देवबाप्पाला नमन केलंय छान. सो गाईज हे सर्व काय दिसतं हे सर्व स्तूप आहेत. हे किती छान आणि सुंदर. अगेन त्यांची डिझाईन आय कॅन शो यू हिअर. पूर्ण डिझाईन प्रत्येक स्तूपाला अशीच आहे. स्तूपाला नाईस. So now we are heading towards reclining Buddha. एक छान असणार एक्सपिरियन्स. वाव, थंड थंड लागते का? एसी लागतोय हा सोनू? थोडस मला देते का? ओ काय झालं, काय झालं? दे मी पुसू का? पुसू तुला? दे मी तुला पुस. दे मी तुला छान, इकडे मी तुला छान करून देते. हा वेट हिअर. बघू फॅन दे. एसी द्या मॅडम तुमचा. एसी एसी इज ऑन. ¿Dónde están? Pues en dónde es el frente. छान वाटतंय आता? 1 Pues no, yo estoy 2 aquí afuera. 3. चलो. Pues ¿dónde salí? घाम आलाय खरंच लेकराला. हा त्यांचा ट्रेडिशनल अटायर आहे. दिस इज द ट्रेडिशनल लुक. फोटोग्राफीसाठी ते येतात तिथे असे. आम्ही व्हिएतनामला गेलो होतो ना, तिकडे पण असंच होतं. म्हणजे मंदिरामध्ये ते खूप छान फोटोशूट करतात. त्यांचं कॅलेंडर इयर बनवायला वगैरे. वाव, खूपच सुंदर डिझाईन्स आहेत. खूपच सुंदर दिसतंय. खूपच छान. सो गाईज आम्ही वात फूला आलेलो तर आहोत, पण नेमकं इथे इतके मंदिर आहे आतल्या आतमध्ये पण रिक्लायनिंग बुद्धा नेमकं कुठे आहे? वी आर सर्चिंग दॅट. सो हा बहुतेक असू शकतो, कारण हे इतकी. हा, आय कॅन सी. येस, ही मागची बाजू आहे रिक्लायनिंग बुद्धाची. सो गाईज तुम्ही बघू शकता आतमध्ये किती गर्दी आहे जाण्यासाठी. अँड आय गेस हे तुम्हाला जे दिसतंय या खिडकीतून हे त्यांचे पाय आहेत. मी आतमधून जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, बिकॉज वी डोंट नो आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही. यूट्यूबमध्ये तर बघितलं होतं अलाउड आहे, बट लेट्स सी. गाणी ठोक. येस, जोरात. आधी मी पकडते. हा, 1 2 3. वाव वाव. वन मोर टाइम. जोरात जोरात. येस. बाश, ठेवून द्या आता. दे मी ठेवते. जोरात जोरात जोरात. खूप जोरात करायचे रोहित, खूप जोरात करायचंय. दीदी जावं करा खूप जोरात. हा, ते माणसांनी तसंच जोरात केलं होतं. येस दीदी, जो दिल में है मन में है ठोक दो. येस. या मम्मी तुम्ही. पप्पा जा. द्या बॅग. बॅग आणलीस कशाला की घ्यायची गाडीत?
अरे सगळं आहे तिच्यात सामान, पाणी आहे, तिचं सारं आहे. हा, चाल चला. थोडं पी. जावा तुम्ही पुढे तोपर्यंत, मम्मी जा. येस. हा करेक्ट. चला. सो आपण रिक्लायनिंग बुद्धाला एंट्री घेतलेली आहे. ओ गॉड, हे जितका डिस्टन्स आहे तेवढे मोठी ही मूर्ती आहे. यू कॅन जस्ट सी द स्टार्टिंग ऑफ हेड. वाव वाव, lovely. See the longness of reclining Buddha. इथे डोळे ओपन आहेत त्यांचे. व्हेरी नाईस अँड ब्युटिफुल. व्हेरी नाईस. आपण हे वॉक करत करत त्यांच्या लेग्स पर्यंत जाऊयात. हेड पोर्शन आहे हा. दिस इज चेस्ट पोर्शन. वाव, मी येते. वाव, दिस इज ब्युटिफुल. खूप छान त्यांनी हे केलेलं आहे, बनवलेलं आहे. वाव, वरती पण तितकंच उंच आहे आणि ही मूर्ती पण खूपच छान आणि सुंदर आहे. दिस इज अ सेंटर पार्ट. लवली. लवली. खूपच सुंदर, खूपच सुंदर. ही जी छोटीशी स्कल्पचर दिसतंय त्याचाच मोठा पार्ट पलीकडे आहे. वाव. फायनली दिस इज अ लेग. इथं मी तिकडून कंटिन्यू इथपर्यंत हे चालत येऊन दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे त्यांचे पाय आहेत. सो आता आपण मूर्ती ट्राय करू बघण्याचं. ह्यूज मूर्ती आहे. व्हेरी नाईस अँड ब्युटिफुल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो आपलं दर्शन झालंय गाईस, छान दर्शन झालं. आणि यू कॅन सी दिस इज अ दानपेटी. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये कॉईन्स टाकू शकतात. मला कळणार नाही हे कितीचे कॉईन्स आहे, बट इफ यू नो देन प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा हे कितीचे कॉईन्स आहेत. कारण मी जास्ती इथे 5 रुपीज अँड 5 रुपीज अँड 2 रुपीजचे कॉईन्स यूज केले होते. हे माहिती नाही आपल्याला. आणि आय डोंट नो मी टच करू शकते की नाही. इट डज नॉट फील गुड टू टच. सो खूप जणांनी असे इथले जे रिलिजियस पीपल आहेत ते इकडे येऊन ते मस्त, त्यांना माहीत आहे ते काय करतात ते. आणि इथे ते वाटा ठेवायचे. म्हणजे ह्या वाट्यातून आपण ते कॉईन्स घ्यायचे आणि ते तिथे प्लेस करायचे. सो लेट्स गो नाउ. सो हॅलो फ्रेंड्स, झाला आपला फायनली सगळे स्पॉट सगळे बघून झालेलं आहे. दिस साईड अँड दिस साईड, क्राबी, फुकेट, बँकॉक. हा डे लास्टचा डे आम्ही स्पेशली टेम्पलसाठी ठेवलेला फॉर ऑफकोर्स मॉम अँड डॅड. हे खूप, तुम्ही जर थायलंडला येणार असाल, बँकॉकला येणार असाल तर प्लीज डू विजिट ऑल टेम्पल्स अँड एव्हरीथिंग. इट्स खूप छान असणार आहे तिथलं. आम्हाला खूप बघून खूप असं वाव करण्यासारखे सर्व टेम्पल्स आहेत. सो आम्ही बघितला वातारुण, वातफू, रिक्लायनिंग बुद्धा, बँकॉक पॅलेसमध्ये आम्ही लाईव्ह परेड बघितली. बिकॉज आय गेस तिथले किंग तिथे राहतात, त्यामुळे तेवढी तिथे सिक्युरिटी पण होती. बट गाईज, जर तुम्ही मे मंथमध्ये जर ट्रॅव्हल करत असाल तर प्लीज डू कॅरी अम्ब्रेला,
अम्ब्रेला फॉर सन ऑफकोर्स. आणि इथे पाऊस पडण्याची पण शक्यता नेहमी असते. आम्हाला पाऊस लागला नाही, बट रात्रीच्या वेळेला पाऊस होता इथे. सो यू कॅरी अम्ब्रेला, रेनकोट, जॅकेट फॉर सन प्रोटेक्शन, बिकॉज तुम्ही बघितलं तसं मी खूप मस्त टॅन झाली आहे. अँड ऑफकोर्स माझं टॅन बघून कळतंच, मी तेवढं एन्जॉयही केलं. स्पेशली म्हणजे हे टेम्पल इतकं छान, इतकं सुंदर आणि इतके छान त्याचे डिझाईन्स आहेत. इथले लोक म्हणजे किंवा बाहेरचे लोक इथे बँक ऑफ थायलंडचा अटायरचा शूट करतात, इथे फोटोशूट करतात. आणि इथे असं आहे की ना, यू विल गेट अ फोटोशूट ऑफ रेंटल फोटोशूट मिळू शकते. ते लोक तुम्हाला मेकअप प्रोव्हाइड करतात, त्यांची प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करतात. छोटे छोटे छान क्यूट क्यूट अम्ब्रेला असतात, ते फोटो शूटिंगमध्ये खूप छान दिसतात. सो ते तिथे अवेलेबल आहे, तुम्ही ते करू शकता. पण मी स्पेशली साडी वेअर केली होती, तुम्ही बघितलंच असाल. आणि कसं आहे ना, मला साडी कझाकला पण घालायची होती, मला साडी व्हिएतनामला पण घालायची होती. मला फायनली मी मेक केलं थायलंडला, आणि पण ते पण मी टेम्पलला यूज केलं होतं. तो खूप छान आहे. तिथे तुम्ही फोटोशूट करू शकता. ज्या कपल्सचं प्री वेडिंग झालं नाही आहे, त्या कपल्सनी इथे येऊन नक्की तुम्ही फोटोशूट करा. खूप छान अनुभव आहे. एवढा आहे की ऊन ऊन लागतं तुम्हाला, तर जर तुम्हाला हे मेमरीज हवे असेल तर यू शूड बेअर दॅट. सो असा होता आजचा डे, छान होता. आणि आता मी लवकर वाइंड अप करते, कारण आम्हाला आता निघायचं संध्याकाळी फॉर शॉपिंग. इथे चिल्वा मार्केटला एक्सप्लोर करायचं आहे, इंदिरा मार्केटला एक्सप्लोर करायचं आहे, प्लॅटिनम मॉलला एक्सप्लोर करायचं आहे, सेंट्रल मॉलला एक्सप्लोर करायचं आहे. खूप खूप गोष्टी अजून बाकी आहेत. मला असं म्हणलं की वाटतं की दिवस कमी पडत आहेत. अँड ऑफकोर्स मसाज इज अगेन रिलॅक्सिंग थिंग. म्हणजे तुम्ही दिवसभर हवं तितकं फिरू शकता, हवं तितकं काय करू शकता, आणि संध्याकाळी तुम्ही मसाज घेऊन खूप छान रिलॅक्स होऊ शकता. सो दॅट इज अगेन अ गुड ऑप्शन. सो प्लीज मला सांगा, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. मोस्टली ऑल व्लॉग्स रोहितनी पण कवर केले, पण जास्ती पर्सेंटेज माझ्याकडे. सो मी ॲटलीस्ट 60-70% कवर केला असणार आहे. सो तुम्हाला कसा वाटला व्लॉग, प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. आणि गाईज, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्लॉग मी इथे संपवते. बाय.